पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. पुण्यात तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा म्हणजेच IP यात्रेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दप्तरदार यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी बौद्धिक संपदेचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. MSME क्षेत्रातील IP नोंदणीत गेल्या 4 वर्षात सुमारे 40% वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवोन्मेष, पेटंट नोंदणी आणि संशोधनाच्या माध्यमातून उद्योग अधिक सक्षम होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तर पेटंट फायलिंग बद्दल आपण जे इम्पॉर्टन्स आहे पेटंट फायलिंगचा त्याच्याबद्दल थोडंसं मी सांगेल. कारण जर तुमच्याकडे पेटंट्स किंवा डिफरंट IP राईट्स असतील तर त्याचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जो बेनिफिट होईल त्याने तुमची फायनान्शियली खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि विकसित भारत जे आपल्या इंडियाचं स्वप्न आहे 2047 साठी, तर त्याच्या अंडर IP स्ट्रॅटजी आणि डिफरंट IP राईट्स दॅट विल बी द बॅकबोन ऑफ विकसित भारत. So by filing patents and different IPs will give boost financially, even that will help to give new jobs, create new opportunities and global presence of Indian innovators. So I am asking and urging everyone to file maximum number of different IP rights and specifically patents, so that will give a big boost for our economy also. खूप साऱ्या नवीन इनिशिएटिव्ह आणल्या 2014 पासून. स्टार्टअप, MSME यांच्यासाठी खूप चांगले बेनिफिट्स किंवा खूप चांगल्या पॉलिसीज क्रिएट केल्यामुळे इंडियाची पेटंट फायलिंगची 2014 आणि 2024 या 10 इयर्समध्ये अराउंड मोर दॅन 50 to 60% ग्रोथ झालेली आहे. त्याच्यात ज्या आत्ताच रिसेंटली ॲन्युअल रिपोर्ट 2024-25 रिलीज झाला, त्याच्यात क्लिअरली तुम्ही पाहू शकता की लास्ट 5 इयर्समध्ये अराउंड 40% ग्रोथ झालेली आहे डिफरंट IP राईट्समध्ये. आणि गव्हर्नमेंट डिफरंट इनिशिएटिव्ह घेतं की जसं स्टार्टअपसाठी फी रिडक्शन आहे, फास्ट एक्सपेडाइट एक्झामिनेशन प्रोसेस आहे. तर या प्रोसेस देऊन गव्हर्नमेंट सर्व स्टार्टअप आणि MSMEला प्रोत्साहनच वेगवेगळ्या प्रकारे देत आहे. तर सर्वांनी या बेनिफिट्सचा फायदा घेऊन आपली जी इकॉनॉमी आहे ती स्ट्रेंथन करण्यासाठी पुढे यावं हीच एक सर्वांना विनंती आहे. मिनिस्ट्री ऑफ MSME, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने AIC पिनेकल एंटरप्रेन्योरशिप फोरम आम्हाला खूप आनंद होत आहे. यंदा तिसरी बौद्धिक संपदा यात्रा म्हणजे नॅशनल IP यात्रा आम्ही पुण्यात आयोजित केली आहे. याच्यात MSME चे रिप्रेझेंटेटिव्ह, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, पेटंट ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ MSME मुंबईवरून आलेली लोक यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं. MSME यांनी जास्तीत जास्त प्रमाणात IPR करता म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, GI, डिझाईन याच्याकरता पुढे यावं याकरता सरकारने घेतलेलं हे उपक्रम आहे. मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या अंडर आम्ही IPFC सेंटर आहोत आणि मला सांगण्यात आनंद होतो की सरकारी स्कीम अशी आहे की MSMEला ह्या सगळ्या IPR करता, बौद्धिक संपदा घेण्याकरता, पेटंट घेण्याकरता, कॉपीराईट घेण्याकरता फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटी आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. IPFC सेंटरला, आपल्या नजीकच्या सेंटरला कॉन्टॅक्ट करावा. जर आपला हा पेटंट झालेला असेल किंवा IPR घेतलेला असेल तर त्याच्या रिएम्बर्समेंटची देखील याच्यावरती सोय आहे. ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन फाईल करू शकता. सो MSMEनी याचा लाभ घ्यावा. So I'm truly delighted to be the part of this third IP Yatra organized by AIC Pinnacle Entrepreneurship Forum Pune today. I've been attending this IP Yatra since last 3 years and being the representative of Ministry of MSME and representing on behalf of MSME DFO Mumbai office. I really appreciate the efforts so far taken by AIC Pinnacle to run sustained IPFC here in Pune. Anyways, as far as my understanding goes about intellectual property filings by micro, small, medium enterprises,
we have witnessed and seen 40% rise as far as intellectual property filings are concerned since 2021 to 2024 2025. So this significant rise as far as IP filings is concerned, it is truly going to supercharge and strengthen MSME sector, and MSME sector's contribution to GDP is very significant, that is to the tune 30% of India's GDP is being contributed by MSME sector. Manufacturing output to the tune 45% from this MSME sector, and 35 to 40% contribution to India's export. And now we have 6.3 crores registered micro small enterprises, and in India this sector generates lots of employment. And as a Ministry of MSME, the mandate of this ministry is to address the issues of micro small enterprises, their concerns, their challenges and their constraints. And one of these initiative is also to sensitize them as far as intellectual property filing is concerned. And to strengthen India's economy, we have organized so many IP Yatras, and today this IP Yatra is happening in Pune, and we witnessed very representatives from micro small enterprises located in Pune, and they are going to take much advantage of this IP Yatra, and they are going to have their own R&D related expenditure, which is real concern of ministry, that how MSMEs are going to strengthen their R&D infrastructure, and how this expenditure is going to be really taken care by government mechanism, and their own also how they are going to contribute to research and development expenditure and facilities to be created in their respective enterprises. Also, industry and academia collaboration is one of the concern. Also, one of the concern is commercial exploitation or commercialization of these IPs. So this is what we really contemplating very seriously, and we want the participation of all the stakeholders. We also invite these stakeholders to add value to this innovation ecosystem in India. Thank you so much. AIC Pinnacle Entrepreneurship Forum इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर जे मिनिस्ट्री ऑफ MSME फंडेड केलेलं आहे, यांच्यातर्फे आयोजित ह्या IP यात्रा कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होतोय. सलग तिसऱ्या वर्षी ही IP यात्रा पुण्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या सहयोगाने AIC पिनॅकलने आयोजित केली. AIC पिनॅकलचा यामधील हा प्रोएक्टिव्ह सहभाग आम्ही खूप अप्रिशिएट करतो. आजच्या या प्रोग्राम मध्ये मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना ज्या पद्धतीने आम्हाला सेन्सिटाइज करण्याची गरज वाटते, त्या पद्धतीने सर्व स्टेक होल्डर्सना बोलवून, जसं की आमचे कंट्रोलर ऑफ पेटंट्स, ट्रेडमार्क, डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या ऑफिस तर्फे पण आज इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ऑफिसर्स आहेत, आणि बाकीचे रिप्रेझेंटेटिव्स, पेटंट अटर्नी जे कोणी उपस्थित आहेत, ते जे 2 दिवसामध्ये इथे जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्स मध्ये सहभागी झालेल्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याचा आउटकम असेल किंवा त्याचा टेक अवे असेल, हा अतिशय फिनॉमिनल असा असेल, कारण IP फायलिंग्स भारतामध्ये 40% वृद्धीने, म्हणजे 2021-22 पासून 2024-25 पर्यंत त्याच्यामध्ये 40%ची वाढ झाली आहे. आणि आपण तेच बघतोय की गेल्या वर्षभरात तर आपण 1 लाखाचा टप्पा जो आहे पेटंट फायलिंगचा क्रॉस केला, आणि त्याच्यामध्ये डोमेस्टिक इनोव्हेटर्स इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फायलिंग्स हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी हे ॲसेट, किंवा आपण त्याला एक इंटेंजिबल ॲसेट म्हणतो, आणि हेच इंटेंजिबल ॲसेट टँजिबल ॲसेट्समध्ये, टँजिबल कॅपेक्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल, त्या ट्रान्झिशनसाठी ही IP यात्रा खूप महत्त्वाची ठरेल.
अशा पद्धतीने आज मिनिस्ट्री ऑफ MSME आणि MSME DFO तर्फे माझ्यातर्फे मी जे प्रतिपादन केलं त्याच्यात मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसने खूप खोलवर विचार करून त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता असलेला एक्सपेंडिचर हा वाढवावा आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डायव्हर्सिफिकेशनचा विचार करून डिझाईन, सिम्युलेशन, व्हॅलिडेशन ही सुद्धा प्रोसेस इन्व्हॉल्व करावी आणि स्वतःची एक R&D टीम असावी असं मी इथे प्रतिपादन आणि आवाहन त्यांना करतो. थँक्यू सो मच. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.